तर आता आम्ही आलोय लगेच 10 मिनिटात लगेच आलो, कारण की रस्त्यावर ट्रॅफिक बिफिक काहीच नव्हतं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये एंडिंगला सांगितलं होतं की आपल्याला 4 वाजता जायचंय, फाट्यावर जायचंय, जरा काम आहे. तर ना आज ते काम आहे ना, तर ना आता आपण जाणार आहे, म्हणजे आता जस्ट नाही, लगेच थोड्या वेळात आपण जाणार आहे. आता किती 4 वाजलेत बघा घड्याळ, तर म्हणजे 4 वाजलेत आता. आता किती वाजले असेल, 4 सव्वा 4 वाजले असेल. तर आताच नाही जायचंय, थोड्या वेळात जायचंय. आपल्याला चहा पितो. तर आता जिम पण करत होतो थोडं जस्ट, आणि जरा इंग्लिश बोलायला लागले ते जाऊ दे. आणि आपल्याला जायचंय ते कामासाठी. तर तुम्हाला दाखवणार आहे आपण जाता जाता. तर आपली आता फेवरेट वस्तू झाली, आपली ऍड झाली. तन्मय पण उठला आता. तर हे बघा आता 4च वाजलेत तशी. इस दुनिया में मारी पिस्टल रे. हा, तर आता आपण चहा बी पिऊ आणि निघताना तुम्हाला तन्मय ब्लॉग काढून बघा मागणं. आणि तर चला आता आपण जाऊ. अंधार आहे पूर्ण. इथं या साईडून लाईट आहे, तरी पण आम्ही चाललोय. गाडी चालवतोय आपल्याला एवढं बोलता येत नाही, काय विषय नाही. चला आता आपण फाट्यावर गेलो. तर आता आम्ही आलोय लगेच 10 मिनिटात लगेच आलो, कारण की रस्त्यावर ट्रॅफिक बिफिक काहीच नव्हतं. तर आता आम्ही आलो इथं फाट्यावर. मेन रोड आहे आपला, नगर रोड आहे ह्यो. आणि आता फाटा आहे, इथं फाटा आहे आपला आत. तर एवढ्या सकाळचं आम्ही फाट्यावर कधी आलोच नाही, एवढं लांब. म्हणजे एवढं लांब नाही, इथं तर लय आलेलो आहे, पण ना एवढ्या सकाळचं आलेलं नाही आहे. आता 4:30 वाजलेत. करेक्ट नाही, 4:30 वाजून 5 मिनिटं जास्त झालेत. तर आता आवाज येतोय का नाही मला कमेंट मध्ये सांगा. आम्ही आलोय आता इथं, मी जस्ट गाडीवर बसलो इकडं. तर आता काय करायचं मला माहित नाही. तर आता ना आम्ही ज्या कामासाठी आलोय, आमचं ना गावावरनं ना धान्य येतंय, थोडं तांदूळ आहे का ज्वारी काहीतरी दोन्ही वाटतं. काय माहित आता काय सांग ना. काय नाही. तर आता ते अजून ना तिकडं रांजणगाव सरडवाडी आहे ना, सरडवाडी. सोड ना बाबा, आवाज येत नाही रे. अरे येतो, तू बोल जोरात. तर आता सरडवाडी आहे ना, रांजणगाव तिकडे येते. तर ना आम्ही आधीच आलेलो आहे. तर अजून तुम्हाला कोरेगाव भीमा माहिती असेल तर रांजणगाव पासून इथं यायला 25 किलोमीटर आहे. तर आम्ही लयच लवकर आलो, तरी मी जाऊ द्या. आता आपण इथं बसू, थोडासा टाइमपास करू, आणि मग ते रांजणगावला आल्यावर फोन करते. पण लय अजून ते लांब आहे, तर जाऊ द्या. आपण आता कोण आहेत ते तर सांग. काका आहेत म्हणा. काका आहे, तर ते येतात. आणि राखी रक्षाबंधन येते ना, आमची लहानी बहिणी राखी पाठवली गावावर ना. तर आता मी इथंच थांबतो, कारण की मागं लय गाड्या चालल्यात मोठ्या. तर आता आपण परत थोड्या वेळात भेटू, जेव्हा ते आपल्याला घ्यायचं धान्य ते आल्यावर आपण भेटू. तर गाईस आम्ही आलोय आता. हा, धान्य घेऊन. काहीच म्हणायचं सोडून दे आता. अरे तसं नको धरू, दिसणार नाही ते. दिसतंय ना, बस का. मला येत नाही, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आपण पण शिकू. तर पुढं एक पोत आहे आणि एक मागे एक पुढं हे बघा इथं. थांबा. हा, इथं एक आहे आणि एक इथं एक आहे. हे बघा, पूर्ण माणसं आहेत. पूर्ण माणसं आहेत. चला आता आणखीन जाऊ. थांबा, तुम्हाला स्पीड दाखवतो. इलेक्ट्रिकची एवढी नाही आहे, तरी स्पीड लिमिट गाडी हे झालं. चला जागाच नाही मित्रांनो बसायला. तर आता ब्लॉकचा जरा विषय होतोय. आता बंद कर, कारण की ना पूर्ण गाडी आपण भेटू आता. तर आता
5:40 झालेत आणि म्हणजे 5-10 मिनटं झाले आम्ही आलोय घरी. आणि आता हे बघा, हे 2 पोते होते आणि तिकडं फरके तर राखी. तर आता काय करायचं मला माहित नाही. आणि तू उपास नाही का धरणार? एकटा जीव सदाशिव. मी उपास धरलाय आणि तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पहिला श्रावण सोमवार आहे, आजपासून सुरू झालाय. मी आता त्याच्यातली ज्वारी काढून खाल्ली म्हणून माझा उपास तुटला आणि मग लगेच बिस्किट खाते भाऊ. नाद नाही करायचा. हा, तर ह्याच्यात काय आहे? तांदूळ आहे का? हा. आणि ह्याच्यात तांदूळ आणि ह्याच्यात ज्वारी. हा. तर ते घेऊन आलो आम्ही आता. तर आता काय करायचं मला माहित नाही. आता ब्लॉग काढायसाठी अजून मग आंघोळीसाठी पाणी ठेवतो आणि नंतर मग आंघोळ करतो. तर तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळात. आता आम्ही आलोय इथं आपल्या घाटाचा पेरण्याचा जो घाट आहे ना, त्या रस्त्याने आलोय. आपल्याला फोटो काढायचे होते म्हणून. तर लय वेळ आलोय, म्हणजे ब्लॉग काढायचंच विसरलो. तर आता चला फोटो काढायला. आणि आता कुठं काढायचं वरती थांबा, आपण तिथं जाणार आहे वरती. तिथं झेंडा पण लावलेला आहे. तिकडे चांगले फोटो येते. मस्त एकदम सेटअप मध्ये आलोय. सेल्फी स्टिक पण घेतली, चष्मा बिष्मा मस्त. तर चला आता आम्ही फोटो काढतो, तुम्हाला नंतर भेटू. तर आता आम्ही आलोय इकडं आणि आता आम्ही चाललोय वरती. तर ही टी शर्ट तुम्ही आमच्या अंगावर नवीन बघितलेली असाल. तर ही त्या दिवशी घेतली मम्मी पप्पानी. इथून चल की यार, सोपं आहे. तर आता तिथं वरती जाऊ आपण. आणि म्हणजे लयदा गेलोय पण आज आलोय असंच फोटो काढायला. तर चला जाऊ. आपल्याला अजून थोडं वरती जायचंय. याच्यापेक्षा मोठ्या टेकड्या बकोरी जर तुम्हाला माहिती असेल तर बकोरीत तिकडं वाडे बोललायत. लय मोठ्या मोठ्या टेकड्या असतात. हे तर अजून लहान आहे लय. त्या समोर बघा पुढं तिथं झेंडा आहे. पण तो फाटला यार. हा, कोणी फाडला काय माहित. तर चला आता जाऊ आपण. तर तुम्हाला आता वरती जाऊन भेटतो. तर आता आपले सगळे फोटो बिटो काढून झाले. आता आलो इथं वरती आणि याच्यावर चढून बिळून जरा ती येड्यागत काय मी फोटो काढलेत. आता घरी जाऊन बघतो कोणते चांगले वाटतात कोणते नाही. इथं पण एक फोटो काढलाय. तर आता बघतो मग कोणता फोटो चांगला वाटतोय. मी एकट्यानेच काढले तर मग म्हणतोय मला नाही काढायचं. तर म्हणजे आलेच चांगले तसे फोटो. तर इथला व्ह्यू बघा. आपली गाडी तिथं लावली आहे. थांबा मी दाखवतो. तिकडं खाली दिसते का ते तिकडं? हा, ती गाडी आहे, आपली गाडी आहे तिथं. तर चला आता खाली. आता जाऊ घरी आपण. काय राहिलंय का बस पैसे? काय काय आणलं होतं तेव्हा आपण? चावी आहे का गाडी? हा. तर आता चला, आता जाऊ आपण. आणि मग आता काय करायचं घरी जाऊन मला काय कळत नाहीये. तर आता चला घरी. आता काय करू शकतोय? तिकडं गाडी आपला वेट करते. चला म्हणती लवकर. मी एकटी थांबली इकडे. तर आता जाऊ आपण. तर आता रात्रीचे 10 वाजलेत आणि मी झोपलो होतो. तर परत एकदा झोपेतनं उठलो. काल पण तसंच झालं, आज पण तसंच. तर मी फक्त आत्ता व्लॉग एंड करायसाठी उठलो आहे. कारण की आता 10 वाजले सकाळपासनं. मग सकाळी एकदा काढला होता तेव्हा आपण गेलो तिकडे, तेव्हा काढले ब्लॉग आणि त्याच्यानंतर मग काढलेच नाही ब्लॉग. तर आता आपण काय करायचं, मी तर ब्लॉग एंड करून टाकणार आहे. आणि उद्या परत आता उद्या ब्लॉग बनवन का नाही ते पण मला माहीत नाही. तर चांगलं काय भेटलं तर आपण ब्लॉग बनवू, नाही तर नाही. तर आता मी झोपतो आणि उद्या सकाळी उठतो. उद्या सकाळी डिसाईड करतो की मला ब्लॉग काढायचा आहे का नाही. तर आता आपण काय करू शकणार नाही 10 वाजलेत म्हणून. तर मी ब्लॉग इथेच एंड करतो. जर काय ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.